सहस्र गोपिकांचा मेळा मथुरेच्या बाजाराला निघाला आहे. त्यांचा रस्ता रोखला पाहिजे. मुलीनो थांबा. हे मुले तुझ्या आईची माकड छाप तुझी या शाळा थांबणार नाही. त्यांची छेड केली पाहिजे. मुलीनो मी तुम्हाला थांबा म्हणतो. काळ थांबा तू आईची फिरली तुझ्या या म्हातारीच्या हे थांबा मुलीनो मी तुम्हाला थांबा म्हणतो. हे मुलीनो थांबा. तो काय म्हणते तुला कळतंय का? हागमाविषयी म्हणते. तुला काय माहिती बदलय का? हागणाला 1000 रुपये दंड आणि बघणाला 500 रुपये बक्षीस आहे. मला हागायला लावून 500 रुपये बक्षीस घेतात. तुला काय माहितीये का ग? काय झालंय? तू आमच्या संग कशाला आलीस? अगं तुमचं संरक्षण म्हणून. असं संरक्षण करतात का? काय झालंय? आगीकडे बघ ना. काय झालंय? काय कोण खाऊन आहे का? लगा मला नाही दिवस काय नव्हतं. मी मोकळीत होते. मला करायचं नाही. आम्ही महिन्यात आलं का काय काय का काय का म्हणायला आम्ही तुझ्या बाय काय वेगळाय. तुम्हाला काय रे म्हणतेस? मग तू आमचा पाहुणाची माझा आवाज का मी आवडला कोण सासू सासरा? अगं तसं नाही. परमेश्वरानं हे तोंड कशासाठी दिले? गोड बोलायला. गोड बोलण्यासाठी. मला एकदम कार म्हणतात. आता कोण आमचा पाहुणा दिला तुला आवाज? जरी म्हणलीस तर त्याचा मला राग नाही. कशाबद्दल? किती केलं तर तो माझी आईसारखी आहे. काय फाकड्या म्हणजे बादची सोय केलीच म्हणे की चांगलं केलं मोकळा जाऊच नको शिंदेवाडीला. अगं तसं नाही. तर कसं आहे ना? मी तुम्हाला असं विचारतो. आणि हा पदर धरला ती एकदम चुकीचा धरला. म्हणजे मी जो पदार्थ धरला हा चुकीचा आहे. हा तुझ्या आमच्या ओळख नाही पाळख नाही देणं नाही घेणं नाही चहा नाही पाणी नाही हे बी नाही ते बी नाही. हे ते काय का? आणि कोणतं काय नाही पुरीचा पदार्थ धरला लाज वाटत मेल्या पुच्छी माझी म्हाताऱ्याची मिळून देता का? म्हणजे मी जो पदार्थ धरला हा चुकीचा आहे. एकदम चुकीचं आहे. मला एक सांग बायका माणसाला धरायचं कुठं? बाया माणसानं कुठं नाही हो बाबा. तुला बरं वाटलं पाहिजे आम्हाला गोड वाटलं पाहिजे. अशी जागा तुला माहितीये? अशी जागा मी तुला धावते. हा पदार्थ सोड. हे सोडलाय. चल पोळी याला चांगला बोलते. ताटव काय ताटव? काय ताटवायला होत्या? आता धरलं तर कशाने? मग हात वरती कर बंद ताटव. तुला काय ते अजून ताटव काय मुगूत बाहेर काढलायच बाया. रेल्वे देतो शिंगल पुरा ताटव की. ताटायचं संपलं. अरे उन्हानं लांबाच पाहिजे होतं उशीने लगेच आखरी पी कसं घेतलं. आता तुला धराची पद्धत होते मग दमानी यायचं खाली माझ्या राज्या. माझ्या बाबा हे माझ्या पिठूतून आता कसं दमानी येतो येऊ दे खाली. आता धारे जवळ खाऊन आता आले जवळ भाकरी. माकडच्या तुझ्या तिथे काय धरायला होतात का ठरले? पोळी अरे यानं माझा पुचडा फसला. तुझा तिथे बसून आहे नाही. आणि मी एकतरी ठेवत असते माग नाही लावत. मला एक सांग काय रे? आला कुठून? आणि आमच्या गावानं. आणि जायचा लोकांच्या गावाला. अगं तुमच्या गावाला आणि त्या जाणाऱ्या गावाला काही नाव आहे का नाही? आहे की नाव आहे की. काय नाव आहे? गाव गाव गाव. ते गाव कशावर आहे? जमिनीवर. आता तुला दिसत डोळ्यात माती गेले काय बघ की जमिनीवर आहे. जमीन जमीन पाण्यात पाणी पाणी चिखलात आणि चिखल चिखल गाळात गाळ कशात? गाळ तुझ्या भाषा शेतात. म्हणजे तुम्ही आला कोकणात जायचं मथुरीला बाजार निघालंय. जाऊ देत नाही. नमस्कार काय बोलतोय? जाऊ देत नाही. जाऊ देत नाही म्हणते. लय नको एवढ्याला जाऊ दे.
काय तेवढं जाऊ दे एवढं जाऊ दे काय बाबू एवढं बी तुम्ही नाही. जितक्या आणेल तितकाच मी सुद्धा चढीला अजिबात जाऊ देत नाही एवढं सुद्धा नाही नाही जाऊ दे ना मग निमत जाऊ देतच का अजिबात नाही आज बाया मी दोसरला तर निमत जाऊ देते हा? निमत नाही सुईचा चोखा उडत आहे ना तेवढं सुद्धा नाही आज तेवढं तर जाऊ दे की आता. ए. तुझ्या गावात आलं तेवढं घाल की अजिबात नाही एवढं बी नाही नाही मग नुसतं आणून थटाव काय साठवायचंय जाऊ देत नाही म्हणजे गावात जाऊ देत नाही म्हणजे एवढं सुद्धा पाऊल पुढे तुम्हाला टाकू देणार नाही तुझ्या भावाला बहिणीने 16-7 गोपिकांमध्ये घेऊन तुमचा ए थेरडे एकटा आहे का किती जण 1656 कोटी गडी गोपालीला ठिकाणी हजर आहे प्रत्येकीच्या पाठीमागं 5-5 लावल्यानंतर या माळानं धोंबडा पाडीन प्रत्येकच्या माग 5-5 हा माझ्या माग 56 एवढी साहेब बसले आम्ही गोपाल आहोत कसे कसे आम्ही लढाव आहोत लढाव आज तुम्ही लढवाय ना आम्ही पडावाय आम्ही बी लढवलाय तुझ्याकडे काय हत्यार आहे ग? तुझ्याकडे काय ते आम्हा प्रत्येकाकडे एक एक भाला आहे म्हातारे पाहिलं? मारला भाला म्हणजे वाक्य जाशील लगा एवढा कंडक्टर फुगला आज तुझं बाले दहाले पुढं तिकट्यालं का आय आमच्या हातात दिसून तर दिसलंय तर दुधबाईतनं गाडी इकडे अंगात आला पाहिजे पुढच्या तोंडाला ढाल आहे ढाल हे तुझी ढाल या भाल्या पुढे काय करणार ग तुझं बाला आमची ढाल गप करतात काय मारला भाला म्हणजे ढालीचा चक्का चुराडा करीन अरे बाल मारणारा 25 माझ्या ढालाने सोसलाय पण अजून तुकडा बुडला नाही काय रंग हल्ला नाही बरबाद. आणि काय बाला मारतो तो भाला मारणारा कसा आहे? हे कसं? मी भाला मारणारा पक्का आहे अबा पहिल्या दिवशी एक बाला मारशील नाच करून दुसरा मारशील पण तिसऱ्या भाल्या तुझा भाला बे एवढं तोडून माराने बोंबलत पडशील आमच्याकडे बघायचं सुद्धा नाही रात्र थोडी आणि समोर जादा नको हा? बोल मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे तू कोण मला ज्याला का श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणायचा हेच मूर्ती तुमच्या समोर उभी आहे त्याचं दर्शन घ्या तुला श्रीकृष्णवाचे तलब झाल्या का ते कसं काय ग श्रीकृष्ण आम्ही पाहिला नाही म्हणजे त्या देवाला तुम्ही पाहिला आहे होय मी पाहिला गेलं कुठं पाहिलात या तळ्यात पाहिला तळ्यात काय करत होता काय काय खाले वाकून काय ते करत होतास? तेवढं बरं ध्यान ठेव आणि इकडे मी शिंदे वाट माझ्यासारख्या रंगाची रुपयाची माणसं तुम्हाला अनेक भेटत असतील ए बाबा आम्ही श्रीकृष्ण पाहिला आणि तू कसा आहे तो कसा तो म्हणतोय श्रीकृष्ण माझ्या पोरीला बघितलंय कुठं पाहिला आम्ही काही कृष्ण पाहिला नाही का आम्ही काय कृष्ण पाहिला म्हणतोय मी कृष्ण आहे ज्या टायमाला आम्ही कृष्ण पाहिला त्या टायमाला रंगरूप काही वेगळाच होता हा, रंगरूप काय वेगळं होतं सावळा रंग हा कावळा रंग होता ए, सावळा हा ढेकळात न गावायला नाही काय सांग सावळा रंग सावळा रंग श्री मुकुट होते ते मुंगूज माकडे खोकडे उंदे त्या फपायचा श्री मुकुट ते मुगत मुखी रत्न मग तारा गाजर मागणं मुलं अगं रत्न कानामध्ये कुंडल होते काने कुंडात पलूस टाकानी याला 5वा महिन डिलिव्हरी अगं अगं कानातलं कुंडल पोरीनो काय ग याचे कुंडल आहेत पण खाली दिसणार नाही दिसत नाहीत खाली वगळल्या खाली कुठं काय उन्हानं पागळल्या तुझे कुंडल पहिला कुठे होतात मी कामाच्या झाडावरती होतो आता कुठं आहे आता खाली आलो मग तुझे कुंडल कुठं आहे काय नाही मग चापसून बघ आहेत का नाही काय कुंडल काने कुंडल काय यामध्ये वैजयंती मला काय मध्ये वजन तुम्हाला हे माने घ्या त्यांना हे तुला सगळे बोंबी हिरा हा हिरा बोंबील खाते हा बोंबतात हिरा दाबला अजून मावशी आणि पितंबराची कास घालून हे विचारायचं उभा होता हातामध्ये सरच सरळ माझी कस तो पाहिली अगं याची काल बघून मला फिट आली काय नाजूक आहे? काय नाजूक काय देवा किती देखणी तुझ्या कासला मी येणे झालते आता पुन्हा तुला कधी दिसणार नाही आता कशाला दिसते देवा कशी तुझी काढ रे बाबा कसली होती आणि तुझी काढ तुझ्या आईची धिरडी तुझ्या तुझ्या कासला एवढाच कटका कसा राहिला अगं पितांबराची कास सोळा त्याला कास म्हणतात तू कोणची कास बघायला लागली आता काच म्हटलं मी इकडे बघायला हे नाही बरं जाऊ दे आणि तुझी माहिती सांग माझा परिचय सांगतो तुम्ही देवाला हात जोडा देवाला जोडा मी तुला हात जोडाय सांगितले मी फिरवून हाना म्हणत नाही हात जोडा डोळे झाका डोळा जाका पण सावधा नसा ग
अवलाद खोमरून आले हेतनच काय तर खोड करेल. अगं तसा मी करीन का? आणि आम्ही खरं देऊ काय? तू मस्त घालणार पण ह्याला बोलू आपण नको वाटायला लागलं. माझा परिचय मी सांगतो, तुम्ही सर्वांनी देवाला हातवणार. मी कोण आणि कसा? सांग सांग. जगमानंद जगव्यापाता. तुला मुला काय झाली? तुला म्युझिक नको काय नको आहे? मग राहू दे सांग. जगधानंद जगव्यापाता जडी खडी भरेला चतुर्भुजीचा तोच जनिता भिटवरी स्थिरला क्षीरसागरी निद्रजाची शेषवरी रमला तूच नंदागरी गोकुळात गोपामध्ये गमाला. बोला पंढरी गमजा हरिचंद हे ज्ञानदेव गंगाराम. खेरडे गंगाराम कोण का? गंगारामचा पाहुणा होता. मग काय झालं? वाक पडून मेला. नाव घेतलं त्याचं काय सांगू? वाक वाढवायला लिहिला का चांगला होता. एका 10 मिनिटात वाक आणत होता आणि वाक दिवशी मिळाला. पंढरीनाथ महाराज की जय, साईनाथ बाबा की जय. मलवायचं चांग बोलो मंगल मुतली. ऐक अंबाबाई माझ्या ठाण्याला धाव. ऐक अंबाबाई माझ्या ठाण्याला तुला बरा जागा गावलाय ग. तो श्लोक म्हणला आम्ही पतंग उभा केले. हा तुझा पताका वर करायचा श्लोक नव्हता. मी तुम्हाला माझा परिचय सांगितला. मी कोण आणि कसा थोडक्यात तुम्हाला सांगता ऐकून घे. वाटरो कोणी दान माझी तोगा तुला दान पाहिजे तुला. कसलं दान? आमच्या एवढं दान आहे तुला कुठलं काय? ते नाही असल दान. असल दान मागतोय. असल दान? हा असल दान माझ्या नवऱ्याजवळ आहे. वाटरो कोणी दान माझी तोगा तुला ग कुठं जाशील राग
खरंच तू देव आहेस. खरंच देव आहे म्हणजे मागापासून तुला मी लागा किती वाईट अंगात बोलले. सांगायचं किती केलंस तर तू आमच्या घरला राहिलो प्रत्यक्षात देव असतो. देव आहे आज माझ्या मुली भक्ती करतात. म्हणजे तुला मुली आहेत तरी काय माझी मुलगी काय सांगतात. ही माझी मुलगी नवरा मेल्यावर झाली. नवरा तू माणसात किती दिवस असतेस. काय झाले नवरा मेल्यावर कशी झाली. ही माझ्या पोटात होते माझा नवरा गोरफोडी फाट्याला चरख खाली गाऊन मिळाला. काय सांगतात. मी लागली रडायला आणि मग काय रडा लागली. सगळे लोक गावच्या गाव जमलं गोरफोडी. आणि म्हणले काय बाय कोण रडायला लागला बघतात नवरा म्हणून पडलाय. अरे 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 नवऱ्याला मांडवी घेतलाय आणि लागले हाणून बडवून घ्यायला. आणि त्यातच माझ्या पोटात काळा सुटला नाही जगलं. अरे 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 त्या मुलाचं कसलं दुर्दैव म्हणायचं ग. त्याचा बाप मरावा आणि मुलगी जन्माला यावी आणि ते संकट तू किती दिवस सोसलंस. गावाने सांगितलं बाय कशाला रडत बसले. आता डोकं जर पुढून घेतलं तुझा नवरा मागा तो काय परत येणार आहे का. त्या लेकराकडे बघून दिवस काढ. बरोबर आहे. मग कसं काय केलं तू. 2 वर्ष लेकराकडे बघून दिवस काढलं बाबा. 2 वर्ष लोक 2 वर्ष लेकराकडे बघून दिवस काढलं. आणि 2 वर्षानं 2 वर्षानं परत 2-3 मुली झाल्या. तुला आवश्यक नाही. वाल वाटल्याची म्हण आहे का नाही. कसली सामान चांगलं ठेवल्यावर बरं राहतं. वापरलं म्हणजे वापरल्यावर चांगलं राहते. इंजाला पावसात भिजल्यावर गंजतंय. काय सांगू नको. याला काय तर झालं म्हणजे मी कुठला चला भक्तीला सुरुवात करा. तुझ्या मुलगीला सांग. भक्ती करते तथा असतो. घोटाळा करशील. कसला घोटाळा. म्हणतोय की मी येतो कुठं फुलाखाली असतोय. तू जरा कानातला मळ काढून ये. मग येतो कुठं झाडात म्हणतोयच की तथाच. तथाच म्हणजे अखंड सोपा केला बघ असा त्याचा अर्थ झाला. या मुलीला आशीर्वाद दिला मला दे की. देणार. अष्टपुत्र सौभाग्यवती बरोबर. लय गाणं केलास केलं. कसला मला अष्टपुत्र सौभाग्यवती बरोबर. मग मी बाळ रांधाव आहे कणकवर आहे. म्हणजे तुला मुलं. मला मुलं कसं व्हायचं. तुला मुलं व्हावीत असं वाटतं. 2-4 मुलं व्हायचे. मुलाने बाहेर पळून उडी मारून मला पिवावं. मुलाची लय हौस बाबा. काय सांगतो. पण गाडीत हात यायला लागला नाही पाहिजे. ही साहेब मला तसं असत नाही. मग माझा सांगतो एकच मार्ग. मग तर झालं पाहिजे. मी तू सत्य राहिले पाहिजे. असं म्हणायचं सांग. त्यासाठी एक मार्ग आहे. काय श्रीहेल दीपात जायचं. श्रीहेल दीपात तिथल्या स्त्रिया मारुतीच्या भूतकाराने गरोदर राहतात. तिथं फक्त स्त्रियांचं राज्य आहे. रोज जन्माला येतो तो मूर्तिवणुकी जातो. त्या ठिकाणी तू जायचं. मारुतीच्या भूतकाराने 8 वेळा गरोदर राहा. 8 वेळा बांधील हो. म्हणजे तुला 8 मुलं होतील आणि तू सत्य राहायचे. काय देवा सांगतोय. एवढ्याला मला जाणं होतंय का. बरोबर आहे. फार लांब आहे. आणि माझे घरी पैसे एक लुगडा 10 ठिकाणी जोडलंय. आणि मला एवढ्या लांब जाता येते का. नाही जाता येणार नाही. माझ्यासाठी एक कर. मी काय करू दे. यात कोण मारुती असला तर उठवली. जायची थेडे तुझ्या यात आता एक मारुती असेल का. अजून एकानं सुद्धा हात वर केला नाही. ही बाबा इकडे ही तयाकडे जाऊ. हात वर केला. ठीक आहे. चला भक्तीला सुरुवात करा. जायचं ना. मला आता कुठं जायचं. कुंजवनात. इकडे मागच्या वेळेला तुझ्या पोळीला तुला ते दाखवलं होतं की नाही. मागच्या वेळेला माझ्या पोळीला जावलं त्यावेळेस चक्कर येऊन पडली ती नव्हतीच काय. असलं नाही. लहानशे गोजरवाडी रूप दाखवणार आहे. तेव्हा इथं जाऊ
क्रीडा करत असताना ते रूप तुम्हाला पाहायचं आहे. रूप बघतेच काय लहानसा माझा गोजरवाणी होता ते पाण्याची तुमची इच्छा झाली ती देववाना आहात तुम्ही. मी लय आतुर झाल्या होणार होणार आणि ते पाहिल्यावर तुझा उद्धारही होईल. माझा उद्धार होते का अजून काय होते अगवा काय देवाची दृष्टी अगवा काय पावसात कुत्रा गेल्या पाहिजे कुत्र्यासारखा अवतार आहे काय असं नव्हतं जेव्हा पावसात माझ्या बरोबर कुंज चला